नमस्कार मित्रांनो, अनुराधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुलाबजामुनची रेसिपी. तर चला तर मग बघूया त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले. इथं मी घेतलेलं आहे गुलाबजामुनचं पॅकेट, अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे मी. आता आपल्याला हे पॅकेट फोडून प्लेटमध्ये घ्यायचं आहे. मी ते भाकरी करायचं ताट घेतलेलं आहे. त्यात आपण आता थोडंसं दूध घेऊन गुलाबजामुनचं पीठ छानसं मळून घेणार आहोत. मऊसूत पीठ मळायचं, घट्ट पीठ ठेवायचं नाही. आणि त्याच्याने काय होईल, आपला गुलाबजामुन छानसं फुगेल व त्याला तडाही जाणार नाही. छानसं एकजीव करून घ्यायचं पीठ व मळून घ्यायचं. मी इथे तुम्हाला दाखवते की मी पीठ कसं मळून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत नसेल, इथे थोडासा व्हिडिओ प्रॉब्लेम आहे. तर हे बघा, मी छानसं असं पीठ मळून घेतलेलं आहे. जोर लावून पीठ मळायचं, ज्याच्याने पिठाचा गोळा छानसा मऊ व्हायला पाहिजे. आता पिठाचा गोळा करायचा आणि त्याला 2 मिनिटासाठी बाजूला मुरू द्यायचं. त्याच्यावर एक ताट झाकायचं आणि त्याला मुरू द्यायचं 2 मिनिटासाठी. तर आपण गुलाबजामुन बनवून घेणार आहे. हे बघा, मी असे गोलाकाराचे गुलाबजामुन बनवून घेतले. तुम्ही साईज कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता. तुम्हाला मोठे बनवायचे असेल तर तुम्ही मोठे बनवा, छोटे बनवायचे असेल छोटे बनवा. आता आपल्याला हे गुलाबजामुन तळायचे आहे. त्यासाठी तेल तापलेलं आहे कढईत. आता आपण एक एक करून गुलाबजामुन सगळे गोल्डन ब्राउनिश कलरचे होऊसपर्यंत तळून घेणार आहोत. आता गुलाबजामुनला सोनेरी रंग आलेला आहे आणि गुलाबजामुन आपले तेलात फुगलेले आहेत. त्याला अजून थोडासा ब्राउनिश कलर येऊसपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे. जास्त लालही करायचं नाही, अन्यथा ते करपू शकतात. तर हे बघा, मी इथे सगळं गुलाबजामुन बनवून घेतलेत, एकही फुटलेला नाही. आता इथे एक मी कढई घेतलेली आहे. त्यात आपण 2 वाटी साखर आणि 2 ग्लास पाणी घेतलंय मी. तुम्ही तुमच्या गोडीनुसार घेऊ शकता साखर. पाकाची कन्सिस्टन्सी एकदम पातळही नको आहे आपल्याला आणि एकदम थिकही नको आहे. मीडियम पाक बनवायचा आहे. अतिशय मीडियम पाक इथे मी बनवणार आहे. तर इथं आता आपल्या पाकाला उकळी फुटलेली आहे. आता पाक आपला तयारच झालेला आहे. आपण त्याला थोडंसं थंड करू आणि हे गुलाबजामुन त्यात टाकू. व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करायला विसरू नका. आता इथे मी गुलाबजामुन पाकात टाकून घेतलेले आहे. छानसे सगळे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याला अर्धा 1 तास चांगलं पाकामध्ये मुरून द्यायचे. आपला गुलाबजामुन बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल